खाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम टरबूज उत्पादकांना बसलेला आहे। निर्यात थांबल्यामुळे तर वाढत्या उष्णतेचा देखील फटका टरबूज उत्पादकांना बसलेला आहे। आपण पाहतोय की निर्यात थांबल्यामुळे शेतकरी टरबूज उत्पादक प्रचंड प्रमाणात चिंतित आहे। शेतामध्ये अक्षरशः मेंढ्या या ठिकाणी घातलेल्या आहेत। लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं या निमित्त झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे टरबूज उत्पादक हा प्रचंड प्रमाणात हवालदिल आहे। या संदर्भात आपल्यासोबत थेट शेतकरी आहेत। नेमक्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत, भाऊ काय सांगाल? मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। अक्षरशः मेंढ्या तुम्ही या शेतामध्ये घातलेल्या आहेत। आपण यात्रेला विकायला गेलो ना, ते बोलतात की निर्यात थांबल्यामुळे भाव नाही, हे नाही, त्याच्यामुळे 200-250 रुपयात काय पैसे करणार आहोत? 15 लाखाचं नुकसान झालं। 1 लाख रुपये हातात आले, 3 लाख रुपये तर आपण खर्च लावला त्याला। काय करणार शेतकरी, मला सांगा तुम्ही। मग आता हे काय नेमकं आता हे मेंढ्या घालून दिला, आता काय करणार आपण? त्याचा काही इलाजच नाही ना। किती रुपयाचं नुकसान झालं अंदाजे? 10 ते 15 लाख रुपयात झालं। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं, टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अक्षरशः संतापच्या भरात या ठिकाणी ह्या मेंढ्या टरबूज खाण्यासाठी टाकलेल्या आहेत। पाहत कशा प्रकारे या ठिकाणी सर्वत्र हे मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा परिसरात आपण आहोत आणि अक्षरशः सर्वत्र शेतामध्ये ह्या मेंढ्या घातलेल्या आहेत। टरबूज भाव नसल्यामुळे आणि निर्यात थांबल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। कृषी विभागाने किंवा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।